नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दाभा परिसरात दोन दुचाकींच्या भीषण धडकेत दोन तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सारथी पब्लिक स्कूल समोरील रस्त्यावर वीरू शंकर चौधरी हा आपला मित्र मनीष चव्हाण याच्यासह दुचाकीने जात होता। याच वेळी समोरून अतिवेगात आलेल्या सुमित संजय राऊत याच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि तिघेही तरुण रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले। त्याच मार्गावरून जाणारे कॅब चालक प्रदीप रहांगडाले यांनी या जखमींना पाहिले आणि तातडीने इतरांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वीरू चौधरीला मॅक्स रुग्णालय आणि सुमित राऊतला मेयो रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झालाय। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनीष चव्हाण याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। प्राथमिक तपासात दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याचे स्पष्ट झाले असून गिट्टी खदान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। त्यामध्ये एक दोन चाकी वाहनामध्ये समोरासमोर धडक झाली होती। त्याच्यामध्ये एक जण जो आहे तो भरधाव वेगाने येऊन एका मोटरसायकलवर धडकला होता। त्याच्यात समोरासमोर धडक झाल्यामुळे जे चालक होते ते दोघंही जागीच मृत पावलेले आहेत। त्याचा मागचा जो एका गाडीवर बसलेला होता तो जखमी आहे। त्याचं उपचार हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। आपल्याला माहिती मिळताच आपण ज्या व्यक्तीने भरधाव वेगाने गाडी चालवली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या दोन्ही गाड्या आपण जप्त करण्यात आलेल्या आहेत।